नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक रंगनाथ भुजबळ आपलं मनापासून स्वागत करतो. एक परीक्षेसंदर्भात कोणती काळजी घ्यावी तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल. एक शॉर्टमध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी पेपर सोडत असताना टाळायला पाहिजे ह्या गोष्टी संदर्भात एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मी उरकणार आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरतील अशा आशा व्यक्त करून व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, खूप प्रतीक्षेनंतर आपल्याला आता पेपर देण्याचा योग येतोय. आता काय पेपर पुढे जाणार नाही किंवा काय नाही ते तुम्ही मनस्थिती डोक्यातून काढून टाका. तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे, 100% झालेला आहे. कुठलाही जो विद्यार्थी आहे जो खूप दिवसापासून तयारी करतो तो पण विद्यार्थी आणि जो लागलीच आत्ता तयारी करायला लागला तो पण विद्यार्थी, सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे. मग आता आपल्याला जायचंय सामोरं फक्त युद्धाला, म्हणजेच का पेपर सोडण्याला सामोरं जायचंय. ते करत असताना एक परीक्षार्थी म्हणून आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि एक विद्यार्थी म्हणून आपण मानसिकदृष्ट्या कुठली काळजी घ्यायला पाहिजे किंवा समायोजित होत असताना स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये आपण समायोजित होत असताना किंवा त्यांच्याबरोबरचं आपलं जे हँडलिंग कौशल्य आहे त्यांच्याबरोबरची जी काय आपली चर्चा आहे ती हिल्ली होत असताना कुठले घटक आपल्याला उपयुक्त ठरू शकतात आणि कुठले घटक आपल्याला मारक ठरू शकतात, या 2-3 गोष्टी. आणि बाकी गोष्टी तर तुम्हाला सगळे सांगणारच आहेत, पण मला ज्या आवश्यक गोष्टी वाटतात की त्यापासून विद्यार्थ्यांनी परावृत्त व्हावं किंवा या गोष्टी विद्यार्थ्यांनी कराव्यात, या गोष्टी मी फक्त सांगण्यासाठी तो उभा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, बिनधास्तपणे विचारा. कुठलाही प्रश्न असेल तर तो माझ्या पद्धतीने देण्याचा मी प्रयत्न करेन. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, मी त्या फेजमधून प्रशासनामध्ये आलेलो आहे आणि ती फेज मी अनुभवलेली आहे आणि एक शिक्षक म्हणून किंवा एक मार्गदर्शक म्हणूनही मी विद्यार्थ्यांना शिकवत आहे. या दोन्हीचाही जर मी संगम केला तर मला असं जाणवतं की काही गोष्टी आपण विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे की ज्या गोष्टी करत असताना विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, की ज्या गोष्टी बाबा टाळायला पाहिजेत, की ज्या गोष्टीमध्ये माझा वेळ गेला किंवा माझे सहकारी जे आहेत प्रशासनामधील त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी ज्यामध्ये त्यांचा वेळ गेला त्या गोष्टी तुम्ही टाळाव्यात आणि ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्या गोष्टी अधिक भर देऊन तुम्ही कराव्यात, या गोष्टी सांगण्यासाठी उभा आहे मी. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता कंबाईनचा पेपर हा 8 दिवसावरती येऊन ठेपलेला आहे, म्हणजे उद्या रविवार आहे आणि पुढच्या रविवारी आपला पेपर आहे. लक्षात घ्या, आता ह्या शेवटच्या 8 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे. 8 महिन्यापासून केलेला जो अभ्यास आहे तो 8 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. आपल्याला 8 दिवसामध्ये कव्हर करायचा आहे आणि 8 दिवसामध्ये करत असताना 8 महिन्याचा कालावधी म्हणजे जवळजवळ वर्षभराचा कालावधी गेलेला आहे त्याच्यामध्ये, त्यावेळेस करत असतानाचा आपला अभ्यास आणि आत्ता 8 दिवसावरती परीक्षा येऊन ठेपले त्यावेळेस करत असतानाचा अभ्यास, ह्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं समायोजन किंवा कशा पद्धतीनं आपलं नियोजन करायचे या संदर्भात एक 2-4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्ही त्या लक्षात ठेवा, ज्यांना त्या उपयुक्त वाटतात त्यांनी ते अप्लाय करा. ज्या ऑलरेडी जे अप्लाय करत आहेत त्यांच्यासाठी तर एकदम अतिउत्तम, तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स येईल की अरे हा ठीक आहे, हे मी अप्लाय करतोय म्हणजे आता परत दुसरं काय डोकं लावायला नको. लक्षात येते का? काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. एक लक्षात घ्या बघा, कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये आता पदं वाढण्याची शक्यता आहे. 101% हे जबाबदारीने मी वक्तव्य करतोय. कंबाईन पूर्व परीक्षा आणि कंबाईनची मुख्य परीक्षा होईपर्यंत 100% पदं वाढणार आहेत, हे तुम्ही लिहून घ्या. त्या दृष्टीनं मेरिट कसं लागेल, कशा पद्धतीनं आपण पेपर सोडवला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण त्या वाढलेल्या पदांचा आपल्यासाठी उपयोग केला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यानं लक्षात ठेवलं पाहिजे. तुमचा शेजारचा दोस्त, तुमचा शेजारचा मित्र हा तुमचा स्पर्धक आहे. आपण त्यालाही बरोबर घेऊन आपल्याला इन व्हायचं आहे आणि आपण काहीतरी स्मार्ट वर्क केल्याशिवाय आपल्याला पोस्ट भेटणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. लक्षात येतंय का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास आता मी 3-4 कॅटेगरीमध्ये सांगतोय. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यापासूनच ते करत आहेत, 4-5 वर्ष झाली किंवा 5-7 वर्ष झाली किंवा अजून काही 1-2 वर्ष झाले, ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी मी सांगेल एक वेगळे ट्रिक्स. आणि जे विद्यार्थी फर्स्ट टाइम देत आहेत, सेकंड टाइम देत आहेत त्यांच्यासाठी मी सांगेल एक दुसऱ्या पद्धतीने, कशा पद्धतीने आपण हा एक लाईन आहे ती लाईन कशी क्रॉस करायची आणि नंतर आपला जो मेन्सला आहे कशा पद्धतीने पोहोचायचे ते, ही जी लाईन ठरवून दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त तुम्हाला याच्यामध्ये पास व्हायचं आहे. लक्षात आलं का? तुमच्या मेरिट काही लागू द्या, ह्याच्यामध्ये तुमचं एकच टार्गेट असलं पाहिजे की मेरिटच्या पुढे मी 1 तरी मार्क घेईल. येते का लक्षात? मग हे करत असताना काय करायचं की मी मागं पण तुम्हाला खूप वेळेस सांगितलंय, ज्यांचा अभ्यास झाला त्यांचं
बाजूला ठेवू आपण, त्या विद्यार्थ्यांचं नंतर मी तुम्हाला सांगतो. आपण 2 कॅटेगरी केलेल्या आहेत इथे, लक्षात घ्या. इथे काय की ज्यांचा अभ्यास झालेला आहे म्हणजे 1-2 वर्षापासून 1 ते 5 वर्ष. ओके. आणि इथे आपण नवीन म्हणूयात. ओके. हां, आता मी जे सांगणार आहे ते ह्या नवीन विद्यार्थ्यांचे सांगणार आहे. ठीक आहे. ज्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे किंवा ते 2-4 वर्षापासून करत आहेत टेस्ट, त्यांना हा एक्झाम फेस करण्याचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी मी एक 2-4 मिनिटामध्ये मी उरकणार आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला कशा पद्धतीने पेपर सोडायचा आहे मी सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या. आत्ता जे आहे ते आत्ता जे नवीन विद्यार्थी आहेत की जे की बाबा त्यांनी एक्झामच फेस केलेले नाही आहे किंवा सोडवलेले नाही आहेत प्रश्न, यांच्या संदर्भात मी सांगेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. लक्षात घ्या. आपण आता ज्या विद्यार्थ्यांनी क्लास लावून किंवा ऑनलाईन बॅचेस घेऊन त्यांनी अभ्यास केलेला आहे, मान्य आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, सगळं माहिती आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर पेपर सोडवायचा असेल, जर स्कोर हा 50+ न्यायचा असेल, 60+ न्यायचा असेल, तर तुम्ही स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठले ते बघा. किंवा तुम्ही टेस्ट सिरीज देत असताना किंवा स्वतःचं ॲनालिसिस करत असताना 10वी पासून ते ग्रॅज्युएशन होईपर्यंत मला कुठला विषय आवडतो आणि कुठल्या विषयाचा मला चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला आहे तो सब्जेक्ट निवडायचा. ठीक आहे. त्यांचा तो क्रम लावायचा तसा की बाबा जर समजा एक उदाहरण घेतलं तर मला सगळ्यात सोपा राज्यशास्त्र जातो. ओके. पॉलिटी. त्याच्यानंतर मला जिओग्राफी जातो, भूगोल. बघा लक्षात आलं. त्याच्यानंतर मला अर्थशास्त्र जातो. ओके. आता बघा हे माझे 3 विषय आहेत की ह्या 3 विषयांमध्ये मला सगळ्यात सोपं मला पहिल्यापासून राज्यशास्त्र जात होता. हे बऱ्यापैकी आर्ट्सचे विद्यार्थी असतील, लक्षात घ्या, आणि कॉमर्सचे पण असतील. येते का लक्षात तुमच्या? ओके. काय अडचणी असतील किंवा तुमचे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये 100% विचारू शकता तुम्ही पुढे. मग याच्यामध्ये हे नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतो मी, जे पेपर आता फेस करणार आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी. बघा राज्यशास्त्र मला एकदम सोपा जातोय, भूगोल सोपा जातोय आणि अर्थशास्त्र सोपा जातोय. त्याच्यानंतर मी चालू घडामोडी पण मी घेऊ शकतो. ओके. चालू घडामोडी. बघा आता याच्यानंतर परत बाकीचे विषय आहेत त्याचे सगळे. ओके. आता याच्यामध्ये कुठला राहिला? आता मॅथ रिजनिंग राहिला. मॅथ रिजनिंग. ओके. हे विषय आहेत. आता लक्षात घ्या, जर म्हणतोय की मला हा माझा सब्जेक्ट हा स्ट्रॉंग आहे, लक्षात आलं, तर स्ट्रॉंग सब्जेक्ट मी सगळ्यात सुरुवातीला घ्यायचं सोडवायला. 2 पद्धती, एक तर सुरुवातीला घेणं नाही तर शेवट ठेवणं. लक्षात आलं का? अवघड. ते दोन्ही पद्धती मी नवीन विद्यार्थ्यांचे सांगतो की ज्यांनी एक जरी अटेम्प्ट जरी दिलेला असेल त्यांनी सुद्धा हे बघा. लक्षात घ्या, ह्या गोष्ट खूप महत्त्वाची आहे. 1-1, 2-2 मार्काने जर रिझल्ट गेला ना त्यावेळेस मग असं म्हणायचं नाही की माझा 1च मार्काने गेला, माझा 2 मार्काने गेला. अरे 1 नाही गेला काय, 10 नाही गेला का, तो बाहेरच आहे. लक्षात घ्या. मग मला एक असा एक विद्यार्थी भेटला की सर माझा मित्र खूप चांगला आहे, खूप हुशार आहे, तो खूप हुशार आहे, पोलीस भरतील, त्याला आत्ताच थोड्या मार्काने गेला, फक्त 17 मार्काने गेला आहे. मग ही कंडिशन जर नसेल होऊन द्यायची आपल्याला, तर लक्षात घ्या ह्या छोट्या गोष्टीचं लक्ष घ्या. का उगाच आपलं मी सांगतोय किंवा कुठेही ऐकायला भेटते म्हणून नाही, ॲप्लाय करा, तुम्हाला लगेच जाणवेल. मग पॉलिटीचे प्रश्न राज्यशास्त्र आणि पंचायत ह्याचे 15 प्रश्न असतात. किती? 15. भूगोलचे त्याचे 15. ओके. युको आणि त्याचे पण 15 गृहीत धरू आपण, करंटचे 15. लक्षात घ्या. रिजनिंग तुम्हाला येत नाही, सायन्स परत सायन्स पण आहे खाली. हे क्रम लावला आपण, कसा उतरता क्रम लावला, काठिण्य पातळी करून, म्हणजे मला सोप्याकडून जर जे विषय आवडतात ते खालीपर्यंत अवघडापर्यंत असा हा क्रम लावलेला आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पॉलिटीचे प्रश्न कुठून सुरुवात होतात हे बघण्याला वेळ घालला पाहिजे. मायक्रो लेवलच्या गोष्टींमध्ये त्याच्यानंतरचे भूगोलचे प्रश्न कुठे आहेत, त्याच्यानंतर इकॉनॉमिकचे प्रश्न कुठे आहेत, त्याच्यानंतर बाबा सायन्सचे प्रश्न कुठे आहेत, चालू घडामोडीचे कुठे आहेत, त्याच्यानंतर मॅथ रिजनिंगचे कुठे आहेत, हे प्रश्न शोधायला तुम्ही वेळ घालवायचा नाही. सुरुवात आली तिथून सुरुवात केली तरी चालेल, नो प्रॉब्लेम, त्याचं काहीच नाही. एकदम सोपं आहे. तुम्हाला सांगतो प्री एक्झाम क्रॅक करणं एकदम सोपं आहे. कुठलाही बाऊ करायचा नाही. कुणाचं काही कसं आहे माहिती आहे का, हे आपल्याला भीती घालवण्याचे घटक खूप झालेले जातात. त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही पहिलं आला ना, सगळ्यात सुरुवातीला पॉलिटीचे प्रश्न घ्या, शांत चित्ताने घ्यायचे. कसे? शांत डोकं ठेवून घ्यायचं. कारण की 1 वर्ष गेलेलं आहे आपलं. 1 वर्षामध्ये आपण खूप काही कुटाणे पण केलेले आहेत. 1 वर्षामध्ये आपण खूप काही अभ्यास केलेला आहे. 1 वर्षामध्ये जे काय केलं ते स्वतःलाच माहीत असतं. त्यामुळे तुमचा जर तुम्ही असं म्हणताय की पॉलिटी हा विषय माझा एकदम मस्त आहे, मला त्याला चांगले मार्क मिळू शकतात, तर मी म्हणतो सगळे कट होऊन मायनस जाऊन तिथे तुम्हाला 10 प्रश्न बरोबर आलेच
पाहिजेत. किती? 10. मग आता मी त्याच्या पलीकडे किंवा त्याच्या खाली मायनस जाऊन 10 आले पाहिजे, म्हणजे तुम्ही 15चे 15 सोडवलेच पाहिजेत एखादा, ठीक आहे. पण जर तुमचा जो क्रीम सब्जेक्ट असेल, तुम्हाला जर तो आवडत असेल, तुमचा जर तो खूप चांगला सब्जेक्ट असेल, तर तुम्हाला 100% इथं 15चे 15 प्रश्न पण सोडवले पाहिजेत. त्या 15मध्ये जरी 2-3 चुकले तरी तुमचे 10 मार्क बरोबर येतात. लक्षात येतंय का? हां, मग जरी 10 मार्क बरोबर आले, मग जिओग्राफीचे मी काय म्हणतो, इथं तुमचे 9च येऊ द्या, अर्थशास्त्राचे 9 येऊ द्या, त्याच्यानंतर चालू घडामोडीचे 10 यायलाच पाहिजेत. नाही वर्षभरापासून तुम्ही करताय तर चालू घडामोडीचे तुमचेत ना 100% 10 प्रश्न बरोबर यायला, 10 ते 12 प्रश्न बरोबर यायलाच पाहिजेत, तर काहीतरी उपयोग आहे. नाहीतर मग तुम्ही वर्षभर चालू घडामोडी वर्षभर MPSC करून काय फायदा? चालू घडामोडीचे तर प्रश्न यायलाच पाहिजेत. मग मी काय म्हणतो, इथे बघा, तुम्हाला मॅथ रिजनिंगचे काही जरी तुम्ही किती जरी चांगले चांगले क्लास आहेत किंवा तुमचा स्वतःचा अभ्यास चांगला असेल, सगळं असेल, याच्यामध्ये तुम्हाला 8-7 प्रश्न तर बरोबर यायलाच पाहिजेत. आणि सायन्सला मी म्हणतो तुम्हाला जाऊ द्या 5च येऊ द्या सगळं जाऊन. लक्षात आलं इथे? मग या सगळ्यांमध्ये 10, 18 28, 28 38, 38 5, 38 5 किती झाले? 43, 43 7 किती झाले? 50. ही 50 आणि इकडे तिकडे अजून जरी म्हटलं तरी प्लस अजून 8 ते 9 किंवा 3 असे टोटल एक 60 प्लसचं टार्गेट ठेवलं ना तुम्ही, 60 प्लस, तर इथं हा तुमचा चॅप्टर एकदम व्यवस्थित होतो. पण याच्यासाठी तुमचा अभ्यास चांगला पाहिजे. मला काय, तुम्हाला बोलायला पण चांगलं वाटतंय, तुम्हाला ऐकायलाही चांगलं वाटतंय, नियोजन एकदम चांगलं वाटतंय, असं काही नाही आहे, पण तुमचा अभ्यास एकदम चांगला पाहिजे. थँक्यू. हे झालं. मग आता याच्यामध्ये एक दुसरी गेम सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये ते करत असताना कसं करायचं ते एक सांगतो. कसं? समजा तुम्हाला माहिती आहे की मला सायन्स आणि मॅथ मला चांगलं जमत नाही, समजा माहिती आहे तुम्हाला, म्हणजे मला माहिती आहे की मला हा घटक कुठलाही, समजा सायन्सचा विद्यार्थी असेल तर तो म्हणेल की मला जिओग्राफी किंवा इकॉनॉमिक्स वगैरे मला जात नाही आहे. पहिला तो घ्यायचा. लक्षात येते का? पहिला काय करायचा? तो घ्यायचा. म्हणजे त्याच्यातले आपल्याला 15 पैकी जरी 5 प्रश्न येत असतील तर तेवढा तिथे आपल्याला राहिलेले 10 प्रश्न मला येत नाहीत किंवा 5 प्रश्न मला येतच नाही, त्याला डोकं लावून वेळ वाया घालवायचा ना, तो शेवट जातो. म्हणून ते प्रश्न आपण अलीकडे घ्यायचे. लक्षात येते? ते प्रश्न आपण अलीकडे घेतले की आपल्याला जे सोपे सोपे वाटणारे सब्जेक्ट आहेत त्यांच्यासाठी आपल्याला जास्त वेळ देता येतो. आता काही विद्यार्थी काय करतात, गणित अवघड आहे तुम्ही गणित पटकन घेऊन टाकतो, म्हणजे काय असेल ते आपल्याला पुढे खेळायला मोकळत झालं. इट्स ओके, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याने म्हणजे कशा पद्धतीने करायचं ते. मी फक्त तुम्हाला हे नवीन विद्यार्थी ज्यांनी काय 1 ते 2 ॲटम्स दिलेले आहेत त्यांच्यासाठी हे मी सांगत आहे. ह्या पद्धतीने मीही ह्या पद्धतीनेच एक्झाम दिलेल्या होत्या आणि बऱ्यापैकी चांगला 99% 90च्या पुढे हा सक्सेस आहे याच्यामध्ये, असं मला म्हणायचं. बाकी तुमची मर्जी, तुम्ही कशा पद्धतीने पेपरला टॅकल करताय त्या पद्धतीची. पुढे आता हा झाला की तो तुम्ही असं जाऊ शकता किंवा तुम्ही असं जाऊ शकता, उलट. इथपर्यंत काय नाही. हा झाला नवीन आणि एक किंवा 2 ॲटम दिलेल्यांसाठी. ठीक आहे. असे काही महाभाग आहेत की त्यांच्यासाठी पंचवार्षिक योजना ते राबवत आहेत आणि मार्गदर्शन करायला ते नवीन विद्यार्थ्यांना एकदम रेडी आहेत की बाबा तू हे कर, तू ते कर, असं कर, तसं कर, हे कर. अशांपासून सावध राहायचं, कारण ते तुमच्याबरोबरच पेपर देणार आहेत. लक्षात घ्या, जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी मी सांगतो की ते तुमच्याबरोबरच पेपर देणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पेपर जवळ आल्याच्या नंतर आपण आपला अभ्यास आणि आपली मानसिक स्थिती याच्यावरती फोकस द्यायचा. आपली मानसिक स्थिती थोडी जरी खराब झाली किंवा एक जरी कुठला जरी आपण डोक्यात विचार बाहेरचा आणला तरी सुद्धा आपला अख्खं वर्ष वाया जाण्याचं चान्सेस 100% आहे. कारण माझे त्याच्यामध्ये वर्ष गेलेले बाया, 1 वर्ष नाही 2 वर्ष. या बाह्य घटक कुठले की हा विद्यार्थी काय म्हणतोय, तो काय म्हणतोय, हे असा तो तसा, समाजकार्य, याच्यामध्ये अजिबात पडायचं नाही. एक आहे 8 दिवस आहेत, 8 महिन्याचा 8 दिवस आणि 8 दिवसाचे परत 8 तास. 8 तासांमधून तुम्हाला 1 तास द्यायचा पेपरला. लक्षात घ्या, तुम्ही 8 महिन्यांमध्ये किंवा वर्षभरामध्ये जे काय करताय ते तुम्हाला 1 तासामध्ये अप्लाय करायचा. तो 1 तास तुमच्या आयुष्याचा चांगला ठरवणार आहे. लक्षात घ्या, तो 1 तास तुमचा चांगला गेला, त्याच्यानंतर पुढं सांगतो, जरी तुमचा स्कोर भले 30 येऊ द्या, 40 येऊ द्या, 50 60 किती पण येऊ द्या, कुणी काहीही म्हणलं, तुम्हाला वाटतंय ना मेन्स अभ्यास करायचा तर बिंदास करायचं, चालू करायचं. अजिबात डोकं लावायचं नाही कोणाला. कारण मार्केटमध्ये जर माझा स्कोर जर 35 असेल तर मी 35 कधी सांगत नाही, मी 40 कडे जातो. जर माझा स्कोर 43 असेल तर मी 43 सांगत नाही, मी 45 ते 50च्या वर जातो. त्याच्यामुळे मार्केटमध्ये येणारे जे स्कोर आहेत विद्यार्थ्यांचे, तुमच्या मित्राचा सुद्धा, तो एकदम बोगस आहे. हे लक्षात घ्या, कधी पण लक्षात घ्या.
आणि समोरचा आपल्याला खरं सांगतच नाही ह्याही उद्देशानं तुम्ही पेपरला जा. ही गोष्ट आहे. चला आता इथपर्यंत आलं या विद्यार्थ्यांसाठी की जे 4 ते 5 वर्ष झाला अभ्यास करत आहेत, फक्त कुठल्या तरी गोष्टींमुळे त्यांचा रिझल्ट येत नाहीये, किंवा जागा कमी असल्यामुळे, किंवा त्यांच्या ज्या शेवटचे 1 तास आहे त्याच्यामध्ये काहीतरी गणतं त्याच्यामुळे येत नाही. त्यांचा अभ्यास पण खूप चांगला असतो, त्यांचं प्रेझेंटेशन व्हायला जरा प्रॉब्लेम येत असतो, किंवा केलेला जो अभ्यास असतो तो वेगळाच पद्धतीने केलेला असतो आणि पेपर येताना वेगळाच आलेला असतो. त्या पद्धतींमध्ये हे जे विद्यार्थी आहेत की जे 4 ते 5 वर्ष, 6 वर्ष किंवा 10-10 वर्षाचे पण विद्यार्थी आहेत त्यामध्ये येतात, त्यांच्यासाठी आता काय करायचं ते सांगतो. लक्षात घ्या, ही परीक्षा तुमचीच आहे, कारण की तुम्ही यांची पण आहेच आहे, पण ही परीक्षा तुमचीच आहे हे लक्षात घ्या. कशामुळे म्हणतो मी हे तुमचीच परीक्षा आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्यवस्थितमध्ये सगळ्या पद्धतीमध्ये अभ्यास केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुमचा अभ्यास हा बऱ्यापैकी 4 ते 5 वर्ष म्हणजे खूप चांगला झालेला असतो. येते लक्षात? अभ्यास चांगला झाला आहे, फक्त तुमचा रिझल्ट हा फक्त आणि फक्त एकतर जागा, MPSCचं धोरण, आपलं स्वतःच्या वैयक्तिक अडचणी आणि पेपर सोडवत असतानाच्या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी पाळायला पाहिजेत त्या केलेल्या, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्फ्युजन. येते का लक्षात? आणि मानसिक स्थिती तुम्ही आपण हँडल न केल्यामुळे ह्यांचा रिझल्ट गेलेला असतो. ॲक्च्युली 5 वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी हे कष्टाळू आणि आता परत जर ते अभ्यास देत असेल तर ते पेशन्सवाले विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही अजिबात वेगळं डोकं लावायचं नाही, तुम्ही फक्त आणि फक्त व्यवस्थितपणे पेपरचं कॉन्सन्ट्रेशन करायचं. आता टेस्ट सिरीज हे 8 दिवसामध्ये कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. जे केलंय तेच व्यवस्थितपणे पुस्तकं वाचायला चालू ठेवायचं. लक्षात घ्या. आरोग्य एकदम व्यवस्थित सांभाळायचं, नाही तर पेपरला वरातीलाच घोडं जर लंगडं झालं तर काहीच उपयोग नाही आहे तुमच्या वर्षभराचा. आरोग्य व्यवस्थित ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर अतिशय उत्तम पद्धतीनं द्या. जे तुम्हाला आठवून पर्यायामधनं व्यवस्थितपणे उत्तर शोधा. लक्षात घ्या. कारण की काना, मात्रा, वेलांटी, उकार, फुल स्टॉप, आहे नाही, खरे खोटे, अचूक, चूक ह्याच्यामध्ये गोंधळून जाऊ नका. 1 मार्क तुमचं आयुष्य हे करणार आहे. भले 2 प्रश्न सोडवायचे ठेवा, काय म्हणतो मी, 2, 5, 10 प्रश्न सोडवायचे ठेवा, पण जे सोडवताय ते बरोबरच येतील अशा पद्धतीनं सोडवा. लक्षात घ्या. या विद्यार्थ्यांसाठी मी एवढंच सांगेल, थँक्यू. हां, तुम्ही फक्त काय करा माहिती का, आता हे बघा, ह्यांना सगळ्यात मोठा पहिला मुद्दा आहे तो टाईम मॅनेजमेंट. ओके. दुसरा आहे तो म्हणजे कन्फ्युजन, म्हणजेच काय, द्विधा मनस्थिती. ओके, 50-50 थोडक्यात. ओके. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा तुमच्यासाठी काय विद्यार्थी मित्रांनो, की ओव्हर कॉन्फिडन्स. हां, ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे करू नका, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. भले तुम्हाला ऐकायला थोडं वाईट वाटेल, पण एक सत्य परिस्थिती जी आहे ती मी सांगतो तुम्हाला. अजिबात वाईट वाटून घेऊ नका. ह्या 3-4 गोष्टी तुम्ही पाळा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कुठला, की टाईम मॅनेजमेंटचा. आपल्याकडे प्रश्न आहेत 60, वेळ आहे, एक प्रश्न आहेत 100 आणि मिनिटे आहेत 60. किती? 60. आता तुम्हाला सांगतो ही ट्रिक्स दोघांनाही, आता जे विद्यार्थी 4-5 वर्ष झाले देतात त्यांच्यासाठी पण आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी पण. तुम्हाला हे ऐकायला एकदम असं वाटेल की बाबा हे काय सांगतायत सर, किंवा काय असं कुठं सांगतात काही, काय आम्हाला माहीत नाही का, पण तुम्हाला सांगतो हे तुम्ही जर पाळलं तर तुमचा 100% रिझल्ट येईल. लक्षात घ्या. विद्यार्थी भेटलेत परत येऊन, सर हे आहे व्यवस्थित आहे, ही ट्रिक्स लागू होते. आता बघा, टाईम मॅनेजमेंट करत असताना ज्यावेळेस परीक्षार्थी पेपरचा हॉल भरलेला असतो, 24 विद्यार्थी, प्रश्नपत्रिका 24च येणार आहेत, लक्षात घ्या कधी पण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा 24 प्रश्नपत्रिका येतात, तुम्हाला टाईमचं मॅनेजमेंट करायचं असतं, जेव्हा पर्यवेक्षक वर्गामध्ये येतो आणि उत्तरपत्रिका सर्क्युलेट होत जातात, त्यावेळेस आवश्यक ती माहिती एकदम काळजीपूर्वक तुम्ही भरल्याच्या नंतर एका ठराविक वेळेनंतर 15 मिनिटे अगोदर किंवा 10 मिनिटे अगोदर, जेव्हा परीक्षार्थी विद्यार्थी शांत बसलेला असतो, तेव्हा पर्यवेक्षकाकडे बाहेरून प्रश्नपत्रिकेचा गट्टा येतो. आता हे किती ऐकायला सोपं वाटलं तुम्हाला, पण सगळ्यांचं ध्यान, जे माझा व्हिडिओ बघतील त्या सगळ्यांचं लक्ष त्या पर्यवेक्षकाकडे आलेल्या प्रश्नपत्रिकेच्या गट्ट्याकडे असलं पाहिजे. जर तो गट्टा एकदम छोटा असेल तर 1 लाईन क्वेश्चन जास्त असणार आहे, ते लक्षात घ्या.
लक्षात येते का? जर तो गट्टा आहे भले एवढा मोठा असेल त्यावेळेस सावध राहायचं, मोठा गट्टा असेल त्यावेळेस सावध राहायचं आणि स्वतःला मोह आवरायचा, जास्त अटेम्प्ट करायचा नाही. जर अटेम्प्ट तुम्ही त्यामध्ये ऑनलाईन क्वेश्चन नसणारच आहेत, कारण की जर पेपर जर 60-65 पानाचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला मोह आवरायचा आहे. भले तुम्ही तिथं 70, 75, 80चा अटेम्प्ट करा, लक्षात घ्या. पण जेव्हा पर्यवेक्षकाकडे प्रश्नपत्रिका येतील त्यावेळेसच वेळेचं नियोजन झालं पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला कुठल्या दिशेनं जायचंय हे तिथंच ठरलं पाहिजे. म्हणजे एवढ्या मायक्रो लेवलला तुम्ही विचार केला पाहिजे. जर गट्टा मोठा असेल तर आपण आहिस्ते 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 पेपर सोडवायचा, आणि जर गट्टा छोटा असेल तर तुम्हाला वेळ मिळणार आहे. ऑनलाईन क्वेश्चन आहे एकदम शांत चित्ताने सोडवायचा, कारण तिथं मिनिट जास्त लागणार असतं. आता राजसेवेचा पेपर बघितला ना तुम्ही, जीएसचा ऑनलाईन क्वेश्चन होते. आता मिनिटची मजा बघा कशी होती ती, कोणाला अंदाज लागत नाही त्याचा. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतोय, ज्या वेळेस पेपरचा गट्टा तुम्ही बघायचा त्यावेळेस कळतंय तुम्हाला, लगेच पेपर आपल्यापर्यंत येईपर्यंत आपल्या डोक्यात आपली रणनीती ठरली पाहिजे. म्हणजे समोरून एखादा तर शत्रू येत असेल, शत्रूचं सैन्य बघून आपली रणनीती बदलली पाहिजे. बाहुबली सारखी, लक्षात घ्या, बाहुबली पिक्चरमध्ये आहे बघा, समोरचाच शत्रू बघायचा, शत्रू जर खूप मोठा असेल तर आपली रणनीती कशी ठरवायची पेपर सोडवायची ती ठरवली पाहिजे. लक्षात घ्या. त्यामुळे हे नियोजन झालं की जर मोठा गट्टा असेल तर तुम्हाला तिथे आवर्त घ्यावं म्हणजे कसं, प्रश्न चांगला वाचायचा, त्याच्यामधले पर्याय परत ऑनलाईन करायचे, त्याच्यानंतर खाली परत पर्याय येणार आहे तुमचे. आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला सांगतो, जर गट्टा छोटा जरी असेल तर ते ऑनलाईन क्वेश्चन असणार आहे, ते लक्षात घ्या. तुम्हाला हे खूप फायद्याचं राहील, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस प्रश्नपत्रिका सोडवायला चालू कराल त्यावेळेस सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला वाटतंय की बाबा मला एखादा प्रश्न कन्फ्युजनमध्ये आहे तर त्याला गोल करायचा. काय गोल करायचा म्हणजे हा कन्फ्युजनमध्ये आहे, लक्षात आलं. आणि एखादा प्रश्न तुम्ही वाचत चाला आणि मला ते सोडवतच नाही, मला येतच नाही आहे, तर त्याला ही ट्रिक मारायची, मला ते सोडवतच नाही आहे. हा काय आहे की कन्फ्युजनमध्ये, काय 50-50 मध्ये, ओके. हा काय, नो अटेम्प्ट, सोडवतच नाही. असे प्रश्न 2-4 तरी असतात आपल्याला येतच नाही आहेत. मग जे प्रश्न झालेत सोडवून त्याला डायरेक्ट टिक मारायची, परत त्याला वेळ घालवायचा नाही. लक्षात ठेवा, डायरेक्ट टिक. तुम्ही ज्या वेळेस इथं प्रश्न सोडवताय ना त्यावेळेस डायरेक्ट टिक मारायची, मी तो सोडवलाय. हा प्रश्न म्हणलं की 50-50 म्हणायचं. काय म्हणायचं, 50-50. गोल ज्याला केलाय ना त्याला 50-50 की तुम्ही त्याला असं पण करू शकता. पण तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न एखादा कॅन्सल होईल किंवा ते तुमचा जेवढा अभ्यास त्याला असं करा. मग हे असे 10 जरी प्रश्न पाठीमागे राहिले 50-50 मधले, तर नंतर शेवटचा वेळ तुम्हाला तिथे देऊ शकता तुम्ही 50-50 मधले जे प्रश्न आहेत ते. आणि त्याच्यामध्ये पण 50-50 करत असताना जर तुम्हाला ए आणि हितला डी पर्यायामध्ये 50-50 वाटत असेल तर सी आणि बी पर्यायाला डायरेक्ट टिक मारून टाकायचे, त्याच्यावरती विचार करत बसायचं नाही. अशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर या सगळ्यामध्ये आपल्याला जर असं वाटत असेल की माझा कुठंतरी जास्त वेळ जातोय किंवा जास्त हे होतोय, तर अख्खा पेपर फिरून यायचा आधी. काय अख्खा पेपर फिरून यायचा, कशा पद्धतीने आलाय तो. जर बाबा मला मॅथ येतच नसेल, समजा सायन्सचे प्रश्न काय अवघड आलेले आहेत हे तुम्हाला लगेच कळतं तिथं. 1 तास म्हणजे जर आपला अभ्यास व्यवस्थित झाला असेल, मी म्हणतो 70% जर अभ्यास झाला असेल तर 1 तासामध्ये बऱ्यापैकी मॅनेजमेंट चांगलं करू शकतो आपण आणि चांगला रिझल्ट येऊ शकतो. ठीक आहे, हे या पद्धतीने सोडवत राहा. आणि मोह मी तुम्हाला सांगितलं, जास्त अटेम्प्ट जरी केला तरी एवढा काय फरक पडत नाही. पण अटेम्प्ट करताना समजा तुमचे 20 प्रश्न राहिले तर सिरियल मारा, किंवा बघा एखादा मार्काचा फायदा झाला तर ते तसं चुकीचं मी तुम्हाला सांगणार नाही, पण ते बाकी तुमचं नशीब की त्याच्यामध्ये कसं होतं ते. शेवटी काय की आपल्याला मेरिट जर 54 लागलं, मी जर 54ला असेल तरी पण मी मेन्सला जाणार आहे, आणि मी जरी 64ला असेल तरी पण मी मेन्सला जाणार आहे. खरंही माझ्या तिथं मेन्सला येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे एकदम शांत चित्तानं सोडवा असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी 2-4 गोष्टी ज्या काय सांगितल्यात ते बघा. ज्यांचे 4-5 वर्ष झालेत अभ्यास करतात त्यांच्यासाठी लक्षात घ्या, तुम्ही फक्त रिव्हिजन, आणि ह्या 8 दिवसामध्ये, येणाऱ्या 8 दिवसामध्ये फक्त रिव्हिजन एक रिव्हिजन. अजिबात कुठल्या टेस्ट सिरीजच्या नादी लागायचं नाही, कुठल्या मित्रांच्या नादी लागायचं नाही ना, कुठल्या कोणाच्याही नादी लागायचं नाही. फॅमिलीत कितीही मोठा गोंधळ होऊ द्या, कोणाचा मित्राचाही किती मोठा गोंधळ होऊ द्या, कोणताही मॅटर होऊ द्या, मी माझा अभ्यास, माझी परीक्षा आणि माझं जे काय असेल ते, मी नीट आहे तर जग नीट आहे. लक्षात येत आहे का तुमच्या. त्याच्यामुळे ही जी 8 तास आहेत, 8 दिवस आहेत सॉरी, आणि त्याच्यानंतरचा जे पेपरच्या आदल्या दिवशी जाणार आहे ते निवांत झोपायचं. छोट्या गोष्टी सांगतो तुम्हाला, सेंटर कुठे आहे,
ते पाहायचं, गुगल मॅपवरती पाहायचं. त्या सेंटरच्या आजूबाजूला जर समजा जर चिंचवडला स्टेशन असेल तर चिंचवडचा कुठला तरी पाहुणा, चिंचवडचा कुठला तरी मित्र, त्यांना खात्री करायची. गुगल मॅपला बघायचं किती वेळ लागतो ती बघायचं. PMTने जाऊ का मेट्रोने जाऊ का ओन व्हेकलने जाऊ, कशाने जायचं ही तर पासून मायक्रो लेवल करा. तिथं गेल्याच्या नंतर की बाबा त्या शाळेवरती प्यायच्या पाण्याची सुविधा आहे का, वॉशरूम नीट आहे का, सगळं व्यवस्थित मध्ये करून जायचं. एखादी टॅबलेट आपल्याजवळ ठेवायची, हे ध्यानात ठेवा तुम्ही की बाबा मला जर सर्दी होते आदल्या दिवशी वाफ घेऊन जा, सर्दी येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्ही स्वतःची पाण्याची बॉटल घेऊन जा, सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकेशन कन्फर्म करा. काही आत्ता यावेळेस असं झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की सेंटर हे आउट ऑफ सातारा, सांगली, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीपर्यंत आलेले आहेत सेंटर विद्यार्थी मित्रांचे. कारण परत परत फॉर्म भरून घेतले ना, त्याच्यामुळे तुम्हाला हे शेवटचे 8 दिवस हे एकदम पळापळ करावं लागणार आहे. लक्षात घ्या, तुमची काळजी तुम्ही स्वतः घ्या. वर्षभर झाला अभ्यास केलेला आहे, ह्या अभ्यासामध्ये तुमचं लोकेशन जर दूर आलं तर तुमचा त्याच्यामध्ये मानसिकता ढळू शकते. लक्षात येत आहे. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे करा. आणि ज्या ह्या गोष्टी मी सांगितल्यात पोटतिडकीनं, त्याचा तुम्ही व्यवस्थितपणे उपयोजन करा. किंवा त्याचा ॲप्लाय जर केलं तर एकदम छान वाटेल. आणि रिप्लाय कळवा की बाबा ह्या गोष्टीमध्ये आमचं जरा थोडं हे होतं आहे, प्रश्न विचारा, प्रश्नाचे उत्तर द्या. किंवा कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटचा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा जो नंबर आहे तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. पण या शेवटच्या 8 दिवसामध्ये जरा थोडं सांभाळून राहा. लोकेशन कन्फर्म करा, हॉल तिकीटवरचं लोकेशन आणि मी पोचलेलं लोकेशन 1 तास, 1.5 तास, 2 तास, मी तर म्हणतो 2 तास अगोदर जा. कारण की दिलेलं लोकेशन वेगळं असतं. शाळा क्रमांक 1, शाळा क्रमांक 2, शाळा क्रमांक 3 ती दुसरीकडे तिसरीकडे कुठंतरी असते. मग तेव्हा आपले पळापळी नको. कन्फर्म करा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. एखादी पेन किलर, ताप येण्याची टॅबलेट एखादी असेल, म्हणजे ताप राहण्याची टॅबलेट असेल तर. दुसरी गोष्ट टॅबलेट आपलं जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर त्या संदर्भातल्या टॅबलेट घ्या, वाफ घ्या. ह्या सगळ्या गोष्टीचं तारतम्य बाळगून पेपर कशा पद्धतीनं सोडवायचा ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या काळजी घेऊन हॉल तिकीट अगोदर काढा. पेपरला गेल्याच्या नंतर टाईम मॅनेजमेंट करा. अजिबात पुढचं कोण, मागं कोण, शेजारी कोण, पाजारी कोण अजिबात बघत बसू नका. पेपर आल्याच्या नंतर आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आणि एक राज्यकर निरीक्षक STI प्राध्यापक रंगनाथ भुजबळ मराठी व्याकरण मेन्सला आपली भेट होणारच आहे. आशा करतो जे माझे मराठीचे आता जे हे बेस्ट विषयाचे जे लेक्चर काळजी घ्यावे जे ऐकत असतील त्या सर्व मराठी व्याकरणच्या बॅचला येतील अशी आशा करतो. आणि माझ्याकडून आणि कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटच्या सर्व प्राध्यापक वृंद आणि कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटचं जे आमचं चॅनल, यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, या सर्वांकडून तुम्हाला कंबाईन पूर्व परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपण असंच भेटत राहूयात ही आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. हा पेपर तुम्हाला अतिशय सोपा जावो आणि मेन्सला तुम्ही परत आपले भेट हो हीच प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.